सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 9 जुलै 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 174 मिलीमीटर पाऊस महाबळेश्वर मध्ये, जावळी मेढ्यात 105 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वाई येथे 37 मिलीमीटर, सातारा येथे 29 मिलीमीटर, पाटण येथे 28 मिलीमीटर, खंडाळा येथे 22 मिलीमीटर, कोरेगाव येथे 21 मिलीमीटर, कराड येथे 16 मिलीमीटर, खटाव येथे 12 मिलीमीटर, फलटण येथे 7 मिलीमीटर आणि मान तालुक्यात 3 मिलीमीटर पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे भालेकर आखाडे रस्त्यावर दरड कोसळणे, वाहतूक बंद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने दरड हटवण्याची सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. जावळी तालुक्यातील केळगाव घाटात मुसळधार पावसाचे थैमान, दरड कोसळणे, वाहतूक ठप्प, शेतीचे मोठे नुकसान. जावळी तालुक्यातील केळगाव घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने केळगाव घाटात मुकोली मुरा येथे रस्त्यावर अचानक दरड कोसळणे, वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे पर्यटकांनी चाकरमान्यांचे हाल झाले. घाटातील रस्ता निसरड आणि धोकादायक झाल्याने सध्या छोट्या वाहनांनी प्रवास करणे जोखमीचे बनले असून या मुसळधार पावसाचा मोठा फटका स्थानिक नागरिकांना बसला असून मुकोली मुरा येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्याच्या बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले सफाई झाले नसल्याने पावसाचे सर्व पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ता खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजुरी तालुका फलटण येथे गुरांसाठी खाद्याची कुट्टी करत असताना विजेच्या धक्क्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू. राजुरी तालुका फलटण येथे गुरांसाठी खाद्याची कुट्टी करत असताना बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे कुट्टी मशीनमध्ये विजेचा प्रवाह उतरला आणि त्यात अडकून सतीश बाबूराव निकम वय 40 राहणार राजुरी या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास सतीश निकम गुरांची खाद्याची कुट्टी करत होते. त्यावेळी अचानक मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाले. मशीनमध्ये दूध प्रवाह उतरल्याने त्यांचा जोराचा झटका बसला. धक्का इतका तीव्र होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. इंदोली तालुका कराड येथे विजेच्या तारेचा शॉक लागून रेड्याचा मृत्यू. कराड तालुक्यातील इंदोली येथे विजेचा तार पत्र्याच्या शेडवर पडल्याने शॉक लागून एका रेड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंदोली येथील माणिकराव दिनकर निकम यांच्या पत्र्याच्या शेडवर वीज वाहिनीचे तार पडल्याने विद्युत प्रवाह उतरला. त्यामुळे शेडजवळ असलेल्या रेड्याला विजेचा शॉक लागून त्याचा जागेत मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने घटनास्थळी भेट घेतली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मृत रेड्याचे शवविच्छेदन पोस्टमॉर्टम करून अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात असून पुढील कार्यवाही सुरू आहे. कास रस्त्यावर नाकाबंदीत एक देशी पिस्तूल, जिवंत काडतूसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. कास रस्त्यावरील सांबरवाडी येथे पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान एका तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, दुचाकी व 2 मोबाईल असा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्रेयस दशरथ जाधव वय 20 राहणार रविवारपेठ सातारा अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर कास परिसरातील दुधे, खाटमाता, नदीकाठाच्या भागात पर्यटकांची गर्दी वाढती लक्ष घेऊन सातारा तालुका पोलिसांकडून सांबरवाडी येथे नाकाबंदी सुरू होती. मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता मास्क लावून दुचाकीवरून जाणाऱ्या संशयिताला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मग त्याने नाकाबंदी तोडून पाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी बोरगाव पोलिसांकडून जेरबंद. 5 जणांना अटक, मलपेण मुलगा ताब्यात, 7 लाखांचा मुद्देमाल जप्त. राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालक कामगारांना चाकू कायद्याचा धागा टाकून जबरी चोरी व दरोडा टाकणाऱ्या चोळीचा बोरगाव पोलिसांनी अवघ्या 12 तासात पर्दाफाश केला. या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीचा ऐवज, गुन्ह्यात वापरलेली वाहने, शस्त्र असा एकूण 6,97,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुभम बापू चव्हाण, अभिजित चिमन कांबळे वय 28, अनिकेत चिंतामणी काळे वय 24, शुभम बापू चव्हाण वय 23, विराज किरण माने वय 21, तेजस राजन कारंडे वय 20, सर्व राहणार अतीत तालुका सातारा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तसेच यात आणखी एक अल्पवयीन मुलाचाही समावेश असून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तडवणे संमत कोरेगाव ते पूल खचला, काम निकृष्ट की देखरेखीचा बोजवारा, चौकशी करून दोषींवर कारवाईची शेतकरी हक्क परिषदेची मागणी. जे गटापूर ते खेड नांदगिरी या प्रमुख जिल्हा मार्गावर तडवणे संमत कोरेगाव येथील पीर साहेब मंदिराजवळ पूल खचल्याने वाहनधारक व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तसेच ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप करत या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी हक्क परिषद संस्थापक अनिल शिर्के यांनी केली आहे. चक्री ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर कोरेगाव पोलिसांची कारवाई. कोरेगाव शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुप्तपणे सुरू असलेल्या चक्री नावाच्या ऑनलाईन जुगार व्यवसायावर अखेर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी निर्णायक घाव घातला. उपयोगी अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने काही तासांच्या अंतराने शहरातील 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत ऑनलाईन जुगाराचे 2 अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत 2 आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 79,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फलटण तालुक्यात डीपी चोरीचा सुसवाट, महावितरणचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात. फलटण तालुक्यातील वीज वितरण व्यवस्थेचा कारभार अक्षरशः ढेपाळ्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तालुक्यात एकूण 6,560 कृषी डीपी असून 1 जानेवारी 2025 पासून 29 जून 2020 पर्यंत तब्बल 1,194 डीपी जाळल्या तर 229 डीपी चोरल्या गेल्या आहेत. जाळलेल्या डीपींच्या दुरुस्ती देखभालीवर 4,64,25,00,000 रुपये तर चोरी गेलेल्या डीपींची किंमत 5,60,00,000
68,32,000 रुपये इतकी असल्याची माहिती अधिकाऱ्यांतून समोर आली आहे. या आकडेवारीने महावितरणच्या कार्यक्षमतेवर नव्हे तर पोलीस प्रशासन तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. केवळ 1.5 वर्षाच्या कालावधीत जवळपास प्रत्येक 5 पैकी 1 डीपी जाळणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात डीपी जाळण्यामागील कारणाचा सखोल अभ्यास, दोषी उपकरणांवर कारवाई, तांत्रिक सुधारणा किंवा प्रतिबंधात्मक उपायांना झाल्याचे चित्र मात्र दिसत नाही. लोणंद पोलिसांनी रोखला बालविवाह. लोणंद पोलिसांच्या हद्दीतील 16 वर्षाच्या मुलीचा नियोजित विवाह पोलिसांनी वेळीच करून रोखला. या मुलीला संरक्षणासाठी बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निती, जिल्हा धाराशिव येथील 16 वर्ष 5 महिने वयाच्या मुलीचा झंझणे सासवड तालुका फलटण येथील मुलाशी 7 जुलै रोजी लावण्यात आला येणार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निती, जिल्हा धाराशिव येथील 16 वर्ष 5 महिने वयाच्या मुलीसह झंझणे सासवड तालुका फलटण येथील मुलाशी 7 जुलै रोजी लावण्यात येणार होता. यापूर्वी हा विवाह धाराशिव करण्याचा प्रयत्न झाला होता. तो शक्य न झाल्याने विवाहासाठी लोणंद परिसराची निवड करण्यात आली होती. या बालविवाहाची माहिती मिळताच लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. त्यानंतर मुलीला सातारा येथे बालकल्याण समितीवर हजर करण्यात आले. समितीच्या आदेशानुसार तिची निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.